महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। घाट माथ्यावर या जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेनेचं रोपटं लावलं वाढवलं त्याचा वटवृक्ष केला ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवभक्त नामदार साबीरबाई शेख यांना वंदन करतो। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जुन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवा सहकारी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सत्यशीलदादा शेरकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, सत्यशीलदादा शेरकर, महाविकास आघाडीतील सर्व व्यासपीठावरील मान्यवर, खरं तर साहेबांना पुढे जायची घाई आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी घटक पक्षांचे सर्व मान्यवर, सहकारी पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, जुन्नर विधानसभेची निवडणूक आता खरं तर काल परवापासून रंगात आलेली आपल्या सगळ्यांना दिसते। साहेब, निवडणूक ही विधानसभेची आहे आणि काही लोक गंमत करायला लागलेत, कुठंतरी जायचं, पत्रकार परिषद घ्यायची, काही पिल्लू सोडून द्यायचं आणि निवडणूक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न खरं तर होतोय। आदरणीय शेठबाबांनी या तालुक्यामध्ये 1982-84च्या दरम्यान गावोगावी सायकलवर एसटीने जाऊन कारखान्याचे शेअर्स गोळा केले, ही एक कामधेनू आपल्या तालुक्यामध्ये आणली। शेठबाबांनी कारखाना सुरू केला, तत्पश्चात शेठबाबांच्या नंतर आदरणीय सोपानांना शेरकर यांनी हा कारखाना चालवला, परंतु अण्णा आपल्यात फारसे राहिले नाहीत, दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यानंतर आदरणीय तरुण सहकारी सत्यशीलदादा शेरकर यांच्यावरती ही जबाबदारी आली। अनेकांना वाटत होतं की सत्यशीलदादा तरुण आहे, अनुभव नाही, परंतु अशोक मामा घोलप आणि त्यांचे सगळे सहकारी संचालक मंडळामधले या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि शेतकऱ्याच्या जीवाचे असलेली कामधेनू आज केवळ जुन्नर तालुक्याची नाही तर महाराष्ट्राची एक दिशादर्शक असलेली सहकारी संस्था म्हणून पुढे येण्याचं काम सत्यशीलदादांच्या मार्गदर्शनाखाली झालंय। विधानसभेची निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना आहे। या तालुक्यामध्ये शिवसेनेला तिकीट मिळावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो। स्वतः मी तालुका प्रमुख म्हणून इच्छुक होतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मताच्या जोरावरती किंबहुना रेट्यामुळं विधानसभेसाठी मी अर्ज भरला होता, पक्षाचाही भरला होता, अपक्षही भरला होता। आम्ही शिवसेनेचे पाईक आहोत, शिवसेनेचे शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे आहोत, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे आहोत। कुठं थांबायचं हे आम्हाला चांगलं कळतं। जोपर्यंत आम्ही फॉर्म भरलेला होता तोपर्यंत एका बाजूनं चाललं होतं का माऊली तुमचा फॉर्म राहिलाच पाहिजे, दुसऱ्या बाजूनं चाललं होतं की माऊलींचा फॉर्म मागे घेतला गेला पाहिजे। म्हणजे प्रत्येकजण आपल्या सोयीचं राजकारण करत होता, पण आम्ही भ्रमित होणारे नाही आहोत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत, शिस्तीचे सैनिक आहोत आणि शिवसेनेमध्ये आदेशाला खूप महत्त्व आहे। 4 तारखेपर्यंत आम्ही वाटाघाटी किंबहुना पक्षाच्या आदेशाची वाट पाहिली। पक्षाने आदेश दिला, उद्धवजींचा संदेश आला, आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं माऊली तुमचा विचार केला जाईल। निश्चितपणाने त्या आदेशाला सरसावंद मानून 4 तारखेला माघारी घेतली आणि त्या दुसऱ्या दिवसापासून तालुक्यातलं वातावरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। सगळे शिवसैनिक 5 तारखेपासून तन मन धनाने प्रचारात उतरलेत आणि समोरच्यांच्या बत्त्या गुल झाल्या। आता वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे आमिष दाखवून शिवसैनिकांना भ्रमित करण्याचं काम सुरू आहे। जी मंडळी अतिशय वाईट काळामध्ये उद्धवजींना सोडून गेले, शिवसेना सोडून गेले, नवे जे आज म्हणतायत की आमचा DNA शिवसेनेचा आहे, आमचा DNA शिवसेनेचा आहे, शिवसैनिकांनी आम्हाला मतदान करा, शिवसेना वाचवण्याचं कॉन्ट्रॅक्ट जसं काही त्यांच्याकडे आलंय, मला त्यांना विचारायचंय 2009ला शिवसेनेचा उमेदवार कुणी पराभूत केला शिवसैनिकांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। यांचं तिकीट कापलं, त्यांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत केला। 2014ला तिकीट मिळत नाही म्हणून हे कुठे गेले, इंजिन हातात घेतलं, पुन्हा 2019ला पुन्हा आतमध्ये आले। हे सगळं आपल्या पुढे आहे। मला तुम्हाला शिवसैनिकांना विनंती करायची, आता आपल्याला भावनिक केलं जातंय, आपल्याला लबाडीने सांगितलं जातंय
की आम्ही शिवसेना वाचवायला पुढे आलोय. आता मला या व्यासपीठावरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला नक्की कोणती शिवसेना वाचवायची? तुम्ही उडी मारून ज्या शिवसेनेत गेला होतात ती शिवसेना वाचवायची का वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींची शिवसेना वाचवायची? शिवसेना वाचवण्याला तुमची आम्हाला गरज नाही. माझा हा सामान्य शिवसैनिक शिवसेना वाचवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि तुम्ही काय सांगता? शिवसेना म्हणे शेरकरांच्या बंगल्यावर गाण ठेवली. अरे तुम्हाला काहीतरी जनाची नाही मनाची वाटली पाहिजे. 2014ला तुम्हाला शेरकर चालत होते. तुमच्या फायद्यासाठी ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला तुम्हाला शेरकर चालतात. तुमचं एखादं काम असलं की शेरकर चालतात. अरे या शेरकरांनी या तालुक्यातले अनेक प्रपंच उभे करण्याचं काम केलेलं आहे. शेठ बाबा घ्या, सोपानांना घ्या, आदरणीय सत्यशील दादा घ्या. म्हणतात की सत्यशील दादांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही. कोण म्हणतं असं? कुणी सांगितलं तुम्हाला? कुठे सत्यशील दादांनी जिल्हा परिषद लढवली, जिंकून आले? कुठे सरपंचकी केली? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते कामच करत नव्हते. सहकारी संस्थांमध्ये कारखान्यासारखा आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना देश पातळीवरती अनेक पुरस्कार मिळवून देण्याचं काम सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली झाले. तुम्ही आमदार होतात, काय पाण्याचा प्रश्न सोडवला? ज्या वेळेला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, सरकार बाजूला होतं. विघ्नर कारखान्याने चारा पुरवण्याचं, पाण्याच्या टाक्या पोहोचवण्याचं काम केलंय. हा विकास नाहीये? लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम नाही? वर म्हणता की सत्यशील दादांना प्रशासनाला कळत नाही. अरे 101 माणसं बसलेत. सत्यशील दादा प्रचंड हुशार आहेत. तुम्ही बघा काय काय होतंय. आता यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहेत. आता कोण कोण आपलं वाघाचं कातडं पांघरून त्याच्या खाली कोणकोणती जनावरं यायला लागलेत आणि आता सांगायला लागलेत की आम्ही शिवसेना वाचवायला पुढे आलोय. अजिबात तुमची शिवसेना वाचवण्याची गरज नाही. आम्ही भक्कम आहोत, शिवसैनिक म्हणून आम्ही भक्कम आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या दृष्टीनं आदरणीय सत्यशील दादांना निवडून देणं अत्यंत गरजेचं. काय महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 2.5-3 वर्षात अर्थात 5 वर्षापासून जे गलिच्छ राजकारण झालंय, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घाण राजकारण कधीच घडलेलं नव्हतं. ज्या भाजपाने हे राजकारण महाराष्ट्रात सुसंस्कृत आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, बाळासाहेब ठाकरे, पवार साहेब, वसंतदादा पाटील यासारखी अत्यंत दिग्गज मंडळी, व्यासपीठावरून मतमतांतर असलेली मंडळी, परंतु महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत हे दाखवून देणारी मंडळी, या राज्यामध्ये ज्यांनी राजकारणाचा चिखल करून टाकला त्या कमळाबाईला आज आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ज्यांनी उद्धवजींचा पक्ष वाईट काळामध्ये फोडून सोडून गेल्याचं काम केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा एक राष्ट्रीय नेता ज्याने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं, त्यांना या वयामध्ये पक्ष फोडून दुःख देण्याचं काम केलंय. त्यांना आता घरची वाट दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. सत्यशील दादांसारखा एक अत्यंत नवा उमदा तरुण निश्चितपणानं प्रचंड ताकदीनं आपल्या समोर आहे. या पूर्व काळात सत्यशील दादांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी खरं तर आज सकाळीच आदरणीय सत्यशील दादा शेरकर, बाबा शेठ परदेशी, मी स्वतः आम्ही आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावान सहकारी आदरणीय जयल वाबळे साहेब आपल्यातून गेलेत. खरं तर त्यांना आपण सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहूयात. आदरणीय आताच घ्यायची माझी सगळ्यांना विनंती आहे, जयल वाबळे साहेब जर बोलायला लागले, पवार साहेबांच्या बाबतीतले विचार जर सांगायला लागले तर आम्ही सगळे तरुण सहकारी आवक व्हायचो. खरं तर आदरणीय जयल वाबळे साहेबांना माझी विनंती राहील, आपण सारेजण 1 मिनिट स्तब्धता बाळगू आणि आदरणीय जयल वाबळे साहेबांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहूयात अशा प्रकारची विनंती करतो. मला वाटतं आपण सगळे बसून राहिलो तरी चालेल, शांतता बाळगूयात. ओम शांती. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व शिवसैनिकांना विनंती करतो, तमाम मायबाप जनतेला विनंती करतो, आपल्याला हे राज्य वाचवायचं असेल, आपल्याला राज्याची प्रगती करायची असेल तर महाविकास आघाडीचं सरकार 100% राज्यामध्ये येणार आहे आणि त्या राज्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या